नमस्कार, मी सुशांत बोरनाक, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, राजाराम कॉलेज, कोल्हापूर। मी PhD करतो आहे डॉक्टर अंजली राजेंद्र पाटील यांच्या अंडर। माझा आज इनोव्हेटिव्ह टायटल आहे वाईल्ड एडिबल मशरूम्स अ न्यूट्रिएंट ट्रेजर। आपल्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर हा एक वेस्टर्न घाटचा पार्ट आहे। त्या वेस्टर्न घाटच्या पार्टमध्ये आम्हाला स्टडी करत असताना असं लक्षात आलं की इथं मशरूमची डायव्हर्सिटी खूप आहे। मशरूम डायव्हर्सिटी स्टडी करत असताना आपण जवळपास 70 मशरूम स्पीसीज कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत। त्यामध्ये 27 स्पीसीज ह्या एडिबल आहेत आणि त्यातल्या 10 स्पीसीज ह्या पॉयझनस आम्हाला आढळल्या। त्यापैकी 6 स्पीसीज आम्ही पहिल्यांदा इंडियामधून रिपोर्ट केलेल्या आहेत, 32 स्पीसीज पहिल्यांदा महाराष्ट्रातून रिपोर्ट केलेल्या आहेत आणि 31 स्पीसीज ह्या पहिल्यांदा कोल्हापूरमधून रिपोर्ट केलेल्या आहेत। आपल्या इंडियामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे माल न्यूट्रिशन प्रॉब्लेम। जेवढी चिल्ड्रन ह्या जगामध्ये आढळतात त्यातली 1/3 चिल्ड्रन हे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे माल नरिश्ड आहेत। मग हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला हाय न्यूट्रिशन डाएटची खूप गरज आहे। हा हाय न्यूट्रिशन डाएट आपल्याला मशरूम हे एक त्याचं चांगलं सबस्टिट्यूट होऊ शकतं। आम्ही जे वाईल्ड एडिबल मशरूम्स कलेक्ट केलेले आहेत त्या वाईल्ड एडिबल मशरूम्समध्ये ज्या 27 स्पीसीज आहेत त्या कल्टिवेट करण्यासाठी पहिल्यांदा त्याला प्युअर कल्चर फॉर्ममध्ये आम्ही आणलेला आहे। प्युअर कल्चर फॉर्मनंतर त्याच्या स्पॉन प्रोडक्शनमध्ये म्हणजेच मशरूम सीड प्रोडक्शन केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही त्याचं फ्रुटिंग बॉडी डेव्हलपमेंट केलेली आहे। त्याच्या पुढे जाऊन आम्हाला त्या फ्रुटिंग बॉडीजना ड्राय करून त्याची पावडर आणि त्याचे टॅबलेट्स आपल्याला कन्वर्ट करायचे किंवा टॅबलेट्स बनवायचे आहेत। आता मशरूमच का आपण यासाठी घेतो आहे तर मशरूम हे एक हाय न्यूट्रिशन रिच डाएट आहे विच हॅज हाय विटॅमिन कंटेंट, हाय मिनरल कंटेंट आणि विच हॅज अ हाय कार्बोहायड्रेट कंटेंट अँड लो इन फॅट, लो इन कोलेस्टेरॉल। त्याचबरोबर आत्ता सध्या आमचा जो टार्गेट ग्रुप आहे तो वुमेन आहे आणि ट्रायबल एरिया आणि रुरल एरियामधले आणि जे स्कूल चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यासाठी हे सुरुवातीला आपण इंडियामध्ये किंवा अराउंड महाराष्ट्र आपण ही सुरुवात करत आहोत। धन्यवाद।